तुमच्यापैकी कोणाला डायबिटीज आहे का हो? तसं असेल तर आजची ही कथा फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. कथाकथनाच्या आजच्या या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजची जी कथा आहे ती लेखक पत्रकार उत्तम कांबळे यांनी लिहिलेली आहे आणि फिरस्ती या त्यांच्या एका खूप गाजलेल्या पुस्तकातली ही कथा आहे. खरं तर फिरस्ती नावाचं एक खूप गाजलेलं सदर होतं आणि सकाळच्या रविवारच्या पुरवणीत पत्रकार उत्तम कांबळे खूप सुंदर लेख लिहायचे आणि मला आठवतं मी लहानपणापासून खूप आवर्जून त्यांच्या लेखाची वाट बघायचे. त्याच सगळ्या लेखांचं कंपायलेशन करून आज हे पुस्तक बरीच वर्ष झालं मार्केटमध्ये आलंय. फार सुंदर पुस्तक आहे आणि बरेचसे त्यांचे कार्यकालीन अनुभव या पुस्तकात त्यांनी खूप सुंदररित्या मांडलेले आहेत. याच पुस्तकातली एक फार वेगळी आणि गांभीर्य शिकवणारी आजची कथा आहे. कथेचं नाव आहे देह मंदिरासाठी व्यायाम आणि लावारिस चाय. तुम्हाला अनेकदा असे अनुभव आले असतील की तुम्ही तुमच्या डायबिटीज विषयी किंवा वाढलेल्या बीपी विषयी लोकांना सांगायला जाता आणि आपसुकच न विचारता त्यांच्याकडून बरेचसे सल्ले तुम्हाला ऐकावे लागतात. हे करा, हे करू नका, व्यायाम करा, हे खा, हे नका खाऊ, वगैरे वगैरे. या सल्ल्यांमागची काळजी एका काळापर्यंत आपल्याला समजू शकते, पण एका पॉइंट नंतर हे सगळे न मागितलेले सल्ले फार जड वाटू लागतात. बरं, ही जी मंडळी आहेत ज्यांना डायबिटीज असतो तीही फार काही शहाणी नसतात. बऱ्याचशा प्रकारची लोक मी आजवर पाहिलेली आहेत. आहार, व्यायाम न पाळणारे लोक, या रोगाचा बाऊ करणारे लोक, एखादं मेडल मिळाल्याप्रमाणे सगळ्यांना आपल्या शुगरचा आकडा सांगत सुटणारे लोक, सर्वांसमोर असताना आहार पाळणारे आणि लपून छपून मिठाया खाणारे लोक, सगळं खापर चहावर मोडणारे लोक आणि शेवटी नित्य नियमाने व्यायाम करणारे, आहार पाळणारे लोक पण खरंच डायबिटीजने त्रस्त, नशिबाला दोष देत सुटणारे, घाबरणारे लोक. या सगळ्या प्रकारच्या डायबिटीजने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये डायबिटीजला खरंच कोणी गांभीर्याने घेत असेल असं मला वाटत नाही. मी कदाचित चुकतही असेल, पण माझ्या आजूबाजूला जितकी मंडळी मी पाहिली आहेत त्यांना मी कधी डायबिटीजला गांभीर्याने घेताना पाहिलेलं नाहीये. तर ह्या रोगाचं नक्की निदान काय आणि कसं या सल्ले देत सुटणाऱ्या लोकांपासून सुटका आपली होऊ शकते हे सांगणारी आजची कथा आहे. त्यामुळे मला खात्री आहे जी कोणी मंडळी या रोगामुळे, या आजूबाजूच्या लोकांमुळे त्रस्त आहेत त्यांना या कथेचा नक्की फायदा होणार आहे. कथेचं नाव आहे देह मंदिरासाठी व्यायाम आणि लावारिस चाय. अलीकडं सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे डायबिटीज वाल्यांना वेड्यात काढण्याची. डायबिटीज सिद्ध झाल्यावर तर हे काम आणखी सोपं असतं. जो भेटेल तो त्याला डायबिटीज पासून मुक्त होण्यासाठी असंख्य मार्ग सांगतो. आहार विहारापासून ते व्यायामापर्यंत. चालत राहा, पोहत राहा, योगासनं करत राहा, हसत राहा, वॉटर थेरपी करा, फ्लॉवर थेरपीचा चान्स घेऊन पहा, कलर थेरपी पहा, जांभळाच्या ग्लासातूनच पाणी प्या, कडुनिंब घ्या, याचा रस घ्या आणि त्याचा रस घ्या. ॲलोपॅथी गुणकारीच, होमिओपॅथी, आयुर्वेदाचाही विचार करा, इलेक्ट्रोपॅथी घेऊन पहा, चपला बदलत राहा, पायमोजे बदलत राहा, चष्मे बदलत राहा, संगीत ऐकत राहा, डोकं शांत ठेवून पहा, आहार मोजण्यासाठी तोळे मासे ते ग्राम पर्यंत परिणाम वापरा, पोहायला जा, धावायला जा, खिशात साखर ठेवा, कडवट बोलू नका, जिभेवर साखर ठेवा, नियमानं साखर तपासत राहा, जमलं तर ग्लुकोमीटर बाळगून पहा, डोळ्यांना किडनींना तर जपाच, पायाच्या तळव्याला तर अधिक जपा. नटीचा चेहरा जितका महत्वाचा तेवढा आपला तळवा महत्वाचा. फिट्ट कपडे घालू नका, जाड चपला वापरू नका, डायबिटीज एक रोग नाही तर रोगांची गँग घेऊन फिरतो, वगैरे वगैरे. एकदा खिरोद्याला गेलो होतो. माजी शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संस्थेत कार्यक्रम होता. नंतर जेवायला बसलो. माझ्या शेजारीच ते होते. केळीचं शिकरण आणि जिलेबी ते खाऊ लागले. त्यांना डायबिटीज होता. मला जर आश्चर्य वाटलं. हे कसं काय बुवा असं विचारल्यावर ते म्हणाले, मध्य प्रदेशातला एक वैद्य येतोय, त्यांच्याकडे जडीबुटी असते, ती घेतली की सगळं एकदम क्लिअर. ठीक आहे असं म्हणत मी माझा आहार घेतला मोजून. नाशिकमध्ये कवी वसंत बापट यांच्या बरोबर जेवण घेत होतो एकदा. ते गुलाबजाम खाऊ लागले. माझा आहार पाहून ते म्हणाले, अरे घाबरत जाऊ नकोस, कवितेत आणि डायबिटीज मध्ये मी तुला ज्येष्ठ आहे, बघ मी कसा दणका देतोय. मी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि त्यांच्या आहाराचा आदर करत शांत बसलो. या उलटही माणसं बघितली. जेवणापूर्वी ताटात जे काही आहे ते 100 वेळा मोजून एक एक घास घेणारी माणसं.
काही जण शुगर वाढायला नको म्हणून गोड बोलायचंही टाळतात. मध्यंतरी बीडवरून अंबेजोगाईला निघालो होतो. एका ढाब्यावर चहासाठी थांबलो. बिन साखरेचा 1 कप चहा दे असं वेटरला सांगितलं. तो बघतच राहिला. त्याला मराठी कळत नसेल असं गृहीत धरून मी म्हणालो, विदाउट शुगर 1 चहा दे. तरीही तो बघत राहिला. मी पुन्हा मराठीत, हिंदी, इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. शेवटी त्याला एकदाच कळलं. त्याबाबतचा आनंद व्यक्त करत तो म्हणाला, साहब लावारिस चाय बोलो ना. डोक्यावर हात मारून घेतला. तोच पुन्हा म्हणाला, डायबिटीज वाले लोग होते हैं ना, वो लावारिस चाय पीते हैं. हसावं की रडावं कळेना. डायबिटीज वाल्याचं वर्णन करण्यासाठी त्यांना शब्द शोधला होता, लावारिस. शुगर अप डाऊन होण्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर काहीही घडतं, हे मी पाहिलं. स्वतःबाबत आणि न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याबाबतही. एका समारंभात भाषण करता करता त्यांची शुगर डाऊन झाली. ते कोसळण्याच्या बेतात असतानाच त्यांच्या मागं जाऊन त्यांना धरलं, खाली पडू दिलं नाही. नाशिकमध्ये एक ज्येष्ठ पत्रकार भाषण करता करता कोसळले. मोग तपस्वी हे त्यांचं नाव. स्टेजवरच निधन झालं त्यांचं. अशा काही गोष्टी पाहिल्या, ऐकल्या की काही जण डिप्रेशनमध्ये जातात. डायबिटीसचं निदान झालं तरीही डिप्रेशनमध्ये जातात. मी एक जण पाहिला. म्हसरूळ ते गोदाघाट हे 5-6 किलोमीटरचं अंतर तो सकाळ सायंकाळ 2 वेळ चालतो. भाजी आणतो, कोणी धावण्याचे प्रयोग करतं, कोणी डोळे मिटण्याचे, कोणी आतला कोणता तरी पार्ट जागा करण्याचा प्रयत्न करतं. चलताय. तर माझ्या पोराला, चरवाकला 16-17व्या वर्षात झाला डायबिटीस. एकदम इन्सुलिनवरच गेला. पहिल्या दिवसापासून स्वतःला स्वतः टोचून घेण्याची सवय त्याला मनीषानं लावली. मला थोडं खचल्यासारखं वाटत होतं. त्याच्यात मात्र धाडस होतं. त्याने डायबिटीस स्वीकारला. मी त्याला सांगितलं, बघ बेटा, आपल्या बापानं आपल्या सातबारावर काही ठेवलं नाही अशी तक्रार आता तू करू शकणार नाही. त्यानं ते हसत घेतलं. पुढं त्याने व्यायामात सातत्य ठेवलं. आहारावर नियंत्रण ठेवलं. धावणं, पळणं, पोहणं असं करता करता तो जिम मध्ये स्थिरावला. नंतर लक्षात आलं की शुगर नियंत्रणाखाली आली आहे. पुढं इन्सुलिन कमी झालं, ते थांबलं, औषधही थांबली. तो आता बॉडी बिल्डर व्हायचा म्हणतोय. त्यासाठी आहार, व्यायाम यात सातत्य ठेवावं लागतं. तसं झालं की डायबिटीस दरवाजाबाहेर राहण्यास मदत होते. कोणीतरी सांगितलं की होली क्रॉसचे फादर टोनी जॉर्ज यांनाही डायबिटीज आहे. ते चिंताग्रस्त असतात. मी त्यांना सहजच म्हणालो, तुम्ही नित्य नियमाने चर्चमध्ये प्रार्थना करता, परमेश्वराची आराधना करता, पण देह सुद्धा मंदिरच असेल त्यासाठी कोणती प्रार्थना करता? क्षणभर ते स्तब्ध झाले. म्हणाले, अहो मराठीत एक कविताच आहे ना, देह मंदिर. त्यांना ते पटलं होतं. देह मंदिरासाठी व्यायामाची प्रार्थना करून ते डायबिटीजला नियंत्रणाखाली आणणार आहेत. त्यांनी व्यायामाच्या प्रार्थनेला आरंभ केला आहे. आम्ही खूप वेळ चर्चा केली. काही विधायक निष्कर्ष काढले. डॉक्टर ते मान्य करतील की नाही माहीत नाही, पण आमचे रोग्यांचे निष्कर्ष असे, डायबिटीज रोग नाही तर अतिशय प्रामाणिकपणे आपल्यासोबत कायम राहणारा, नव्या जीवनशैलीला घेऊन जाणारा, मैत्रीत दगाफटका न करणारा एक सोबती आहे. हा मित्र जिभेसाठी जगू नका, आयुष्यासाठी जगा असा संदेश देतोय. हा मित्र भूक, तहान म्हणजे एकूणच तृष्णा किती वाढवावी, कोठे थांबावी याबाबतचे संकेत घालून देतोय. हा मित्र आपल्याला शिस्तबद्ध बनवतोय. देह हे एक मंदिर आहे, त्याची प्रार्थना करायला शिका असं सांगतोय. हा मित्र चिडचिडीपासून आपल्याला दूर राहण्याचा सल्ला देतोय. संयमी वागायला शिकवतोय. आणखी बरंच काहीतरी द्यायला येतोय. ते व्यवस्थित स्वीकारलं ना तर मग गंमतच. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे सारखं. डायबिटीस पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. ते नक्कीच यशस्वी होणार आहे, याविषयी शंका नाही. कारण मनुष्य प्राण्याला जगायला खूप आवडतं आणि जगण्यासाठी संशोधन करायला तर त्याहूनही जास्त आवडतं. तर अशी ही कथा, लेखच म्हणेन मी खरं तर, पण एखाद्या रोगाला
खूप गांभीर्याने घेण्याची किती गरज आहे, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची किती गरज आहे, असं काहीसं सांगणारी आजची ही कथा आहे. उत्तम कांबळे हे फार उत्तम लेखक आहेत, पत्रकार आहेत आणि जसं मी आधी सांगितलं, लहानपणापासून मी त्यांच्या लेखाची फार आवर्जून वाट पाहायचे. गेल्या आठवड्यात अचानकपणे त्यांची 3-4 पुस्तकं डोळ्यांसमोर आली आणि 1 मिनिटही विचार न करता त्यांची 3-4 पुस्तकं लागलीच मी उचलली. एक फार अनुभवी, हुशार आणि तितकंच समंजस व्यक्तिमत्व जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही नक्की त्यांची पुस्तकं वाचा. त्यांच्या लेखांमधून, त्यांच्या कथांमधून शिका. आजची ही कथा, आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा. तुमच्या डायबिटीजवर तुम्ही कसं नियंत्रण आणताय हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तेही तुम्ही खाली कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. त्यामुळे आपल्या कथाकथन, काव्यमन वाचणाऱ्या बाकीच्या लोकांनाही मदत होऊ शकेल. यू नेव्हर नो. कथाकथनाच्या मागच्या भागाला तुम्ही फार आवर्जून प्रतिसाद दिला. वपू काळेंनी लिहिलेली स्त्री हट्ट नावाची ती कथा होती आणि तुम्हा सगळ्यांना फार आवडलेली दिसतीये आणि याचाच मला फार आनंद होतोय. लोकांनी मराठी कथा, मराठी कविता वाचाव्यात, समजून घ्याव्यात अशी माझी फार इच्छा आहे आणि फूल न फुलाची पाकळी असा प्रयत्न माझ्या परीने मी करतेय. कथाकथन, काव्यमन ह्या 2 उपक्रमांबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे जर तुम्हाला खूप मोकळेपणाने सांगायचं असेल तर तुम्ही मला ईमेलही पाठवू शकता. eviewhost28@gmail.com ह्या ईमेल आयडी वर तुम्ही मला ईमेल करू शकता. तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला या उपक्रमांमध्ये काही बदल व्हावेत असं वाटत असेल, काही चांगले पॉझिटिव्ह सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की कळवा. या दोन्ही उपक्रमांना तुम्ही आजपर्यंत खूप साथ देत आला आहात, पुढेही द्याल अशी माझी खात्री आहे. आजची कथा, आजचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पाठवा. जी लोक डायबिटीजने त्रस्त आहे, जी लोकांच्या सल्ल्याने त्रस्त आहेत, अशा सर्व लोकांना पाठवा आणि त्यांनाही कळू दे की आहारामध्ये, व्यायामामध्ये सातत्य किती गरजेचं आहे आणि हे केल्याने डायबिटीज कुठच्या कुठे पळून जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काव्यमन, कथाकथनाच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.